या क्वेश्चन मध्ये बघा, इफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पीस वाईज फंक्शन दिलेलं आहे बघा, आणि फंक्शन इज कंटिन्युअस सांगितलेलं आहे क्लोज्ड इंटरवल 0 to पाय मध्ये. ठीक आहे. देन ए मायनस बी व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. आता याच्यामध्ये बघा, डाऊटफुल पॉईंट जिथे असते ना तिथंच कंटिन्युटी चेक करायला लागते, पण ऍक्च्युअली आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये पूर्ण फंक्शन कंटिन्युअस दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला बघा π/4 अँड π/2 जवळ कंटिन्युटी लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम असणार आहे फंक्शन कंटिन्युअस असल्यामुळे. आपण काय करू शकतो बघा की f of π/4 मायनस इज इक्वल टू f of π/4 प्लस इज इक्वल टू f of π/4 इक्वल टू घेऊ शकतो, कारण फंक्शन ऑलरेडी आपल्याला कंटिन्युअस आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. तर आता फंक्शनची व्हॅल्यू काय दिली बघा, लिमिट एक्स टेंडिंग्स टू π/4. π/4 च्या लिमिटला किती दिले बघा, ते फंक्शन एक्स प्लस a√2 sin x. आता या ठिकाणी बघा π/4 इक्वल टू पण आहे आणि लेस पण आहे, म्हणजे ही आणि ही व्हॅल्यू सेम दिलेली आहे. इज इक्वल टू लिमिट π/4 च्या राईटला फंक्शन काय दिलेलं आहे बघा, 2x cot x प्लस b दिलेलं आहे. आता x ची व्हॅल्यू आपण π/4 पुट करूया. काय राहणार बघा, ही व्हॅल्यू π/4 प्लस a√2 sin π/4 1/√2 होईल. 2 into π/4 cot π/4 1 प्लस b होऊन जाईल. √2 कॅन्सल होईल, π/4 प्लस a होऊन जाईल. ही व्हॅल्यू π/2 प्लस b झाला. तर आता a मायनस b जर घेतली व्हॅल्यू तर π/2 मायनस π/4 होऊन जाईल. a मायनस b इज इक्वल टू 90 मायनस 45 45 जाईल. a मायनस b इज इक्वल टू π/4, आणि आपल्याला व्हॅल्यू पण फाइंड कुठली करायची आहे बघा, a मायनस b, दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट.